नमस्कार, मी वृषाली कदम. जय महाराष्ट्रच्या कॉफी विथ कदम या खास कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज कॉफीमध्ये एक अशी असामी आलेली आहे जी 1999 पासून ज्यांनी आमदारकी सातत्यानं ते आमदार राहिले. त्यानंतर असं म्हटलं जातं की ते ज्या पक्षात जातात त्या पक्षामध्ये सत्ता खेचून आणतात. सो ते आणि सत्ता हे कायम एक समीकरण असं राहिलेलं आहे. आपल्यासोबत सचिन अहिर जी आहेत. खूप खूप स्वागत आपलं जय महाराष्ट्रमध्ये. खरं तर गृहनिर्माण राज्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द ही आजही वाखाणण्यात येते. त्यांचं तसं कामही तितकंच होतं, कारण मुंबईचा मुलगा, त्यामुळे मुंबईवर असलेलं प्रेम हे त्यांनी त्यांच्या कामातून आणि पद मिळाल्यानंतर कायम दाखवलेलं आहे. आणि बरं, पद असो किंवा नसो, तुम्ही जितके ॲक्टिव्ह असता, मग ते संकल्पच्या माध्यमातून तुम्ही लोकांसमोर ॲक्टिव्ह होतात. आजही पक्षाचे तुम्ही उपनेते आहात. मुंबईकडचे तर तुम्ही आहातच, पण आता पुण्याची जबाबदारी तुमच्यावर आलेली आहे. तर या सगळ्या अनुषंगानं तुमच्याशी आज खरं तर गप्पा मारायच्या आहेत. जसं मी सुरुवातीलाच म्हटलं की तुम्ही जिथे जाता तिथे यू म्हणजे म्हणतो ना, आम्ही असं मीडियामध्ये म्हणतो की यू आर लाईक अ लकी चार्म. तुम्ही जिथे जाता तिथं सत्ता जाते. हे कसं काय जुळून येतं? नाही, असं म्हणता येणार नाही, कारण का लोकांसमोर जे आहेत ते त्यावेळी दिसतात, पण त्या अगोदर सत्तेच्या अगोदरचं सचिन अहिर हे फार कमी लोकांनी बघितलं. म्हणजे 1993-94 साली मी ट्रेड युनियनशी संबंधित झाल्यानंतर 95-96 सालापासून मी संघटनेमध्ये काम करण्याची मूळ सुरुवात केली. आणि तेव्हापासून तर ते लागोपाठ वेगवेगळ्या संघर्ष होतो. म्हणजे ते प्रवाहाच्या विरोधात उभं राहायचं, व्यवस्थापन असेल तर त्याच्या विरोधात उभं राहायचं. तो संघर्षमय काळ झाला. अर्थात लोकप्रतिनिधी पद मिळाल्यानंतर योगायोगाने ते 1 वेळा 2 वेळा 3 संधी त्यावेळीच्या नेतृत्वाने दिली. त्या संधीचा सोना करण्याचं काम जरी केलं असेल, पण तो एक संघर्षमय काळ होता. कारण काय होतो, अनेक वेळा सत्तेतले आमदार म्हणून घेऊन तुमच्यावरती जे जबाबदारी येतात लोकांची आणि अपेक्षा जे असतात ते पण पूर्ण करणं हे तेवढी तारावरची कसरत असते. अर्थात त्याच्यानंतरचा पण काळ 4-5 वर्षाचा काळ मी आमदार नव्हतो 2014 कारण एकंदरीत मोदी लाट जी झाली त्यामुळे. पण त्याच्यानंतर पण ज्यावेळी कमबॅक करण्याची भूमिका घेतली संघटनात्मक हे घेऊन, आणि मग शिवसेनेसारख्या पक्षामध्ये मी आज काम करण्याचा प्रयत्न करतो. आणि संघटनात्मक काम करण्याची एक मनातली इच्छा असल्यामुळे म्हणून निवळ मुंबईमध्ये मी राहतो म्हणून मुंबईचंच प्रतिनिधित्व करण्यापेक्षा ग्रामीण भाग असेल, वाढणारे जे नागरीकरण आणि शहरीकरणमध्ये पण संघटना पोचली पाहिजे, त्या दृष्टिकोनातून मी प्रयत्न करतो. तर असं काही नाही की सत्ता असेल तर सत्तेच्या विरुद्ध राहिले. आणि शिवसेनेसारख्या पक्षाला तर अशा आहेत की सत्ता त्यावेळी मिळाली तरी देखील काय फार मिळालं अशातला भाग नाही. ज्यावेळी भारतीय जनता पार्टीबरोबर होतो आम्ही आणि ज्यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर आलो तरी देखील काय फार मिळालं अशातला भाग नाही. म्हणजे तक्रार आहे का ही सचिन? कसं आहे, म्हणजे पक्ष म्हणून त्या पक्षाला जे मिळायला हवं होतं ते मिळालं नाही असं म्हणायचं? त्याला कारण असं आहे की त्यावेळीची जी भौगोलिक परिस्थिती होती, म्हणजे जसं मी पुणे जिल्ह्याचा संपर्क प्रमुख आहे, तर त्यावेळी राष्ट्रवादी हे तिकडे मोठी असल्यामुळे स्वाभाविक आहे की सर्वच गोष्टी ते त्यांना दिल्या. ज्यावेळी भारतीय जनता पार्टीवर होतं तर भारतीय जनता पार्टीचं पण वलय त्या जिल्ह्यामध्ये होतं, म्हणून त्या कार्यकर्त्यांना काय मिळालं नाही अशातली भावना आहे. अर्थात मुंबईमध्ये मग आमचं ऐकलं जायचं किंवा मुंबईमध्ये आपण पुढाकार घेण्याचा प्रयत्न करत होतो. आणि तुम्ही बघितलं असेल की महानगरपालिकेमध्ये जो नेहमी एक आरोप केला जातो की शिवसेनेने युती तोडली, शिवसेनेलाच बॅकस्टॅप केलं असं जे म्हणलं जातं, पण मुळामध्ये जर तुम्ही बघितलं असेल की 2014 आणि 2017लाच भारतीय जनता पार्टीची भूमिका स्वबळावरती झालीच होती. आणि तो प्रयोग त्यांनी मुंबई शहरामध्ये स्वतंत्र महानगरपालिकामध्ये जाऊन लढून करण्याचं काम केलं. तर त्यावेळी एक मित्रपक्ष ज्याच्या जीवावरती तुम्ही सत्तेत आहात त्याच मित्रपक्षाला मुंबईतूनच संपवायचं हा काय प्रयत्न आजचा नव्हता, हे त्यावेळी पण होता. आणि मग परत तुम्हाला ज्यावेळी गरज लागली त्यावेळी तुम्ही आमची साथ मागितली आणि आम्ही ती साथ दिली. पण दिलेला शब्द तुम्ही पाळला नाही तर मग वेळोवेळी आम्हीच साथ द्यायची आणि तुम्हीच आम्हाला अनाधार करायचं. म्हणून मग 2019ला जो काय प्रयोग झाला तो झाला. पण ते म्हणतात की आम्ही 2-4 नगरसेवकांचीच कमी होती, आम्ही तरी पहारेकरी राहिलो तुमच्यासाठी. म्हणजे प्रश्न असा आहे की ह्याचा अर्थच असा आहे की त्यांची इच्छा काय होती. म्हणजे ह्याचा अर्थ इच्छा देत होती की बाबा आम्हाला त्याच्यामध्ये जायचं नाही. अच्छा, नंतर आल्यानंतर पण तुम्ही राज्य सरकारमध्ये तुम्ही आमच्याबरोबर आहात, आमचा पाठिंबा पाहिजे, विधानसभा लोकसभेमध्ये आमची मदत पाहिजे, पण महानगरपालिकेमध्ये मात्र आम्ही तुमच्याबरोबर नाही, आम्ही वॉचडॉग म्हणून करू.
मग माझा प्रश्न असा आहे की आत्ता जे आरोप केले जातात, देशामध्ये नेहरूंच्याबद्दल, इंदिरा गांधींच्याबद्दल आरोप केले जातात आणि मुंबई महाराष्ट्रामध्ये आमच्याबद्दल आरोप केले जातात, ह्यांनी असं केलं, त्यांनी तसं केलं. मग वॉचडॉग काय करत होते? सत्ता तर तुमच्याकडे, राज्य सरकार तुमचं होतं, मुख्यमंत्री तुमचे होते. जे तुम्ही आज भ्रष्टाचाराचे आरोप करतायत, ते जे आज तुम्ही आमच्यावरती प्रतिक्रिया, तर तुम्हाला सहज चौकशी करता आली असती तुम्हाला, पण त्यावेळी तुम्हाला करण्याची हिंमत नव्हती, कारण तुम्हाला सत्ता राज्याची पाहिजे होती. तर ह्या दुपटप्पी भूमिका आहे. मला असं वाटते त्यात न जाता त्यांनी काय केलं या शहरासाठी, आम्ही काय केलं, हे लोकांसमोर आहेत आणि त्या दृष्टिकोनातून आगामी काळामध्ये महानगरपालिकेला निवडणुकीला सामोरे आम्ही जाऊ. तर अगदी शिवसेना म्हणजे तुमचा पक्ष, तुम्ही एकदम गेअर्ड अप झालेले आहात हे नाही, नक्की. सचिन कारण काय अय्यर झालंय? यांच्या म्हणजे तुमच्या त्या फ्लो मधून आम्हाला जाणवतंय. नाही, आम्हाला आता किती कोणीतरी विचारलं, ताकदी- नाही आम्हाला कोणीतरी विचारलं तुमची तयारी काय? म्हणजे तयारी आम्ही तर ही निवडणूकच 3 वर्ष 2 वर्ष महानगरपालिकेची पुढे गेली आणि शिवसेना हा एकमेव पक्ष असा आहे की तो तळागाळातला पक्ष असल्यामुळे तो नेहमीच सक्रिय राहिलेला आहे, नेहमी लोकांबरोबर राहिलेला आहे, वेगवेगळ्या प्रश्नाच्या निमित्ताने. आणि आमच्याकडे इच्छुकांची गर्दी खूप आहे. म्हणजे आज काही नगरसेवक आम्हाला सोडून गेले, अर्थात त्यातले काही नगरसेवक आता परत यायला मागतायत. कोण आहेत भाग वेगळा. संपर्कात? आता मी ते नावं सांगितलं तर परत त्यांना बिचाऱ्याने एकनाथ शिंदे साहेबांना भेटावं लागेल, बुके द्यावं लागेल आणि आम्ही तुमच्याबरोबरच आहोत असं सांगावं लागेल. पण एक गोष्ट आहे की पक्षामध्ये पण ज्यावेळी अशी चर्चा झाली त्यावेळी असं झालं की त्यांनी साथ दिली नाही, ते गेले आणि परत ते आले तर त्यांना आपण उमेदवारी द्यायची का? मग वर्ष 1.5-2 वर्ष ज्या संघटनेची दुसऱ्या फळी तिसऱ्या फळीने आंबोलव्याबरोबर काम केलेलं आहे त्याला आपल्याला घेऊन जावं लागेल. 1-2 नगरसेवक नाही आले तरी चालतील, पण संघटना टिकली पाहिजे. या दृष्टिकोनातून 227 वॉर्डामध्ये आम्ही सक्रिय असल्यामुळे आणि आपण स्वतंत्र निवडणूक लढवल्यामुळे ते 2 नंबरवर 3 नंबरवरचे उमेदवार हे आमच्याकडे आहेतच. आणि आता आम्हाला जबाबदारी मुंबईमध्ये काही उपनेते, काही आमदारांना विधानसभा न्याय जे दिली होती तो रिपोर्ट पूर्ण आमचं एक्सरसाइज तयार झालं. काय संघटनेची परिस्थिती आहे, काय वस्तुस्थिती आहे, किती जागा आपण लढू शकतो, किती जागा इच्छुक उमेदवार आहेत, किती लढू शकतो आणि निवडून येऊ शकतो, हा सर्व रिपोर्ट आम्ही पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजींना स्वतः दिलेले आहेत आणि 1 to 1 विधानसभा न्याय त्यांनी ह्या सर्वाचा आढावा घेतलेला आहे. मधल्या काळात असं तुम्ही आता जसं म्हणताय की तुम्ही थेट उद्धवजींना तो सगळा रिपोर्ट दिला, उद्धवजी फार बारकाईने या सगळ्या गोष्टींकडे पाहतायत. त्यांच्यावर जी माणसं मधल्या काळामध्ये सोडून गेलेली होती ती असंच म्हणत गेली की आम्हाला वेळ नाही दिला म्हणून आम्ही गेलो. याकडे आपण कसं बघता? कारण मला असं वाटतं ह्यांनी पक्ष सोडणार आणि त्याच्या आधीच तुम्ही पक्षामध्ये तुमचं स्थान तुम्ही आलेला होता. तुम्ही खरं तर आदित्यजींसाठी पूर्ण तो वरळीचा बालेकिल्ला तयार केलात आणि त्यानंतर जे काही झालं ते सगळा संबंध महाराष्ट्रानं पाहिले, त्यामुळे ती सगळी प्रोसेस तुम्ही फार जवळून पाहिलेली. नेमकं काय घडलं होतं? कसं असते, काय काय ज्यावेळी एक साहेबांचा नेहमी स्वभाव आहे की ते टोटल फ्री हँड देण्याचं काम करतं संघटनेचं. आता मी पुणे जिल्ह्याचा संपर्क प्रमुख या नात्याने आहे, अर्थात संपर्क नेते राऊत साहेब आहेत, पण आम्ही दोघांचं एक चांगलं कोऑर्डिनेशन आहे म्हणून आम्ही तिकडे निर्णय घेतो, साहेबांना विश्वासात घेऊन निर्णय. आता मी रोज अपेक्षा केली की साहेबांनी माझा प्रत्येक मेसेजेस बघायला पाहिजे, माझ्याशीच बोललं पाहिजे, काय बोललं पाहिजे. आणि नेत्यांकडनं जर अशी जबाबदारी जर झाली तर मला असं वाटते ते योग्य होणार नाही. एखाद वेळा कार्यकर्त्यांची जर तक्रार असेल तर काही प्रमाणावरती ते त्यांच्यापुरता नाही सर्वांबाबतीत असू शकते आणि तो एक ढाचा पक्षाचा त्यांनी आम्ही जो तयार केलेला आहे. आणि ढाचा असा आहे की पहिला काही जरी असलं तर तुम्ही विभाग प्रमुख, जिल्हा प्रमुख ह्यांच्याकडे जा. ते त्यांनी नाही सोडलं तर मग त्यांनी सोडवलं नाही तर तुम्ही संपर्क नेत्यांकडे जा, संपर्क प्रमुखांकडे नाही आलं तर संपर्क नेतेच घ्या आणि त्याच्यानंतर तुम्ही इकडे यायला पाहिजे. आता काही शॉर्टकट मारतात, त्यांना ती जवळ असते, काही काही ते ॲक्सेस मिळाला, आता मिळत नाही म्हणून ही त्यांची नाराजगी आहे. पण मला असं वाटते त्यात काही तथ्य नाही आहे. आणि मुळामध्ये तुम्ही जर बघितलं असेल की ज्या नेत्यांवरती ही जबाबदारी आणि स्वतंत्रतेने सर्व हा कारभार दिल्यानंतर त्यांनी रिझल्ट ओरिएंटेड पक्षाला देण्याचं काम केलं पाहिजे होतं, पण आता ते पक्षच घेऊन गेले तर त्याला काय म्हणता येईल? मला असं वाटतं की सचिन अय्यर, आपण ज्यावेळी राष्ट्रवादीमध्ये होतात तेव्हा देखील आपले कायम सगळ्याच पक्षातल्या लोकांशी अतिशय चांगले संबंध पूर्वापार राहिलेले आहेत. या सगळ्यामध्ये जेव्हा हे सगळं चालू होतं, शिंदे जात होते, तुम्ही कुठे वैयक्तिक लेवलला शिंदेंना फोन करून किंवा असं काही थांबवण्याचा किंवा कंट्रोल करण्याचा, सिच्युएशन मॅनेज करण्याचा एक गोष्ट झाली होती की कुणकुण तर लागली होती. म्हणजे मी त्यावेळी श्रीकांत शिंदे, मी, आदित्यजी, आम्ही आदित्य संवादचा जो एक दौरा होता, मग ती एक जवळीक तर होतीच होती, म्हणजे ते कोण नकारू शकणार नाही. म्हणजे अनेक जे युवा सेनेची जी टीम आहे, जी आता काही मंत्री झालेले हे झालेले आहेत, त्यावेळी ही सर्व मंडळी आम्ही एकत्र बसायचो. त्यावेळी हा तो सुतवाद जो होता त्यावेळी असं कानकून लागल्यानंतर काही चर्चा मी इनडायरेक्टली करण्याचा प्रयत्न केला. अर्थात त्यांनी तसं काहीच मला सांगितलं नाही आणि मी त्या प्रक्रियेमध्ये फार
छोटीशी गोष्ट असेल त्यामध्ये काहीतरी हस्तक्षेप करतो असं व्हायला नको, म्हणून मी तो टाळलं. पण एक गोष्ट आहे की विधान परिषदेच्या ज्या निवडणुका झाल्या, ज्यामध्ये मी निवडून आलो, हमशा पाडवी निवडून आलो, त्यामध्ये पण देखील मोठ्या प्रमाणावरती मतं जाणार आहेत, ही कुणकुण तर आम्हाला लागलीच होती. आणि तसं आम्ही नेतृत्वाला सांगण्याचं काम केलं होतं. आदित्यजी आहेत, अनिल परबजी आहेत, अनिल देसाईजी त्यावेळी होती. आणि तो एक अंदाज तर आला होता की हे काहीतरी गडबड चाललेली आहे. असं असलं तरी देखील साहेबांनी सांगितलं की नाही, माझे शिवसैनिक आहेत, माझी लोकं आहेत, मला असं विश्वासघात करणार नाही, हा आत्मविश्वास त्यांचा होता. आणि म्हणून जे दुर्दैवाने जे झालं आहे ते झालं आहे. त्यानंतर पण असं नाही का नाही, खूप प्रयत्न करता आले असते. अर्थात जे आमदार जवळ तिकडे होते त्यांचे संपर्क पण आमच्याबरोबर चालले होते. पण साहेबांचं एक म्हणणं असं होतं की मी एवढी वर्ष यांना साथ दिली, एवढं दिलं, त्यांना जर मला बरं राहायचंच नाही आणि त्यांना जर सत्तेच्या मागे जर जायचं असेल तर मी का अडवायचं, का मी भूमिका घ्यायची. अशी साहेबांनी भूमिका घेतल्यामुळे पण मला असं वाटते त्यावेळी ही जी काही 7ची संख्या ही 8 झाली, 8ची 10 झाली. जी लोक राहिली होती, तर काही लोकांची मी नावं घेणं उचित होणार नाही कारण ते मित्र आहेत, इकडे येऊन गेलेले आहेत. आम्ही तर सँडविच खाल्लं एकत्र आणि बोलले आणि बोललं मी आता चाललोय, येतो, आणि ते डायरेक्ट गेले. अशी लोक आहेत. अर्थात तो काय त्यांना मी काय वेगळ्या अर्थाने बोलत नाही, पण ते सांगण्याचा हेतू असं की ही संख्या वाढली असती, वाढत गेली. आणि साहेबांनी जर त्यावेळी सत्तेचा वापर, बळ किंवा पूर्ण ताकदीने काही गोष्टी जर करता आल्या असं किंवा संघटनेला उतरवलं असेल, असंही लोक काही सांगते की नाही साहेब खरी शिवसेना दाखवूया, रस्त्यावर उतरूया. तर अरे तुम्ही रस्त्यावर उतरणार, तुमच्या विरुद्ध केसेस होणार, हे होणार, कोण जाणार, माझा शिवसैनिक कोणाच्या विरुद्ध लढणार, शिवसेनेच्या विरुद्ध लढणार. तर ह्या सर्व गोष्टी त्यावेळी पण देखील बारकाईने आम्ही पाहत होतो. आणि म्हणून मला आजचा दिवस तोही क्षण आठवतो की ज्यावेळी साहेबांनी एकही क्षण न थांबता सरळ गाडीत बसले आणि ते मातोश्रीला गेलेत. त्यावेळी मी सहज निघत होतो आणि ती जबाबदारी मायावरती होती की थोडं पुढे जाऊन तुम्ही बघा. मग त्यावेळी मी जात होतो आणि मातोश्रीचे बघतो, लोक रस्त्यावरती उभे होते. म्हणजे तो दृश्य पाहून मला असं वाटलं की या मुख्यमंत्री पदपेक्षा हे रस्त्यावरची मिळालेलं जो पद आहे आणि सर्वसामान्याची जी एकंदरीत आस्था आहे. आणि त्यावेळीच मला अचानक सुषमाताईंचा फोन आला होता. ताई बोलत होते की मी लाईव्ह बघते भाऊ, मला हे बघवत नाही आणि मला उद्धव साहेबांना भेटायचं आहे. आणि मग ते भेटले आणि मग त्यावेळीच त्यांचा प्रवेशाचा विचार झाला आणि आज त्या संघटनेमध्ये काम करतात. अशी लोक पण यामुळे जोडली गेली. तर सत्तेत तुम्ही जसं म्हटल्याप्रमाणे की सत्तेचा अनुभव आला, पण सत्ता कशी गेली त्याचा मी एक साक्षीदार पण राहिलेलो आहे. तर असं म्हणता येणार नाही, पण सत्ता गेल्यानंतर पण आम्ही संघटनेच्या मागे उभे राहिलो, आम्ही राहिलो. आणि अनेक चांगली लोक, सुषमा अंधारेसारखे जी लोक आहेत ज्यांना काहीच चळवळीमध्ये काम पाहिजे पण काय अपेक्षा न करता, अशी लोक हजारोच्या संख्येने पण देखील आपल्याला याला पाहायला मिळाली. जसं तुम्ही म्हणालात की सुषमा अंधारे इथे आल्या, त्यांची आधीची पक्ष हा त्यांचा राष्ट्रवादी होता. तुम्ही जेव्हा राष्ट्रवादीतून इथे आलात, जसं मी मगाशी पण म्हटलं की आपले सगळ्याच पक्षातल्या नेत्यांशी अतिशय फार जवळचे संबंध राहिलेले आहेत. मला असं वाटतं की ज्यावेळी तुम्ही राष्ट्रवादी सोडून आलात तो आमच्यासाठी एक धक्का होता. पण कुठेतरी साहेब म्हणजे शरद पवार देखील कुठेतरी त्यांना एक कुणकुण किंवा एक धक्का तो मलाही होता. मी आणि माया मिसेस जे वहिनी आम्ही एक रात्रभर झोपलो नाही, म्हणजे आम्ही डोळ्यात अश्रू होते आमचे. कारण असा म्हणजे त्यावेळीची जी परिस्थिती होती, कारण एक निवडणूक पराभव ज्यावेळी मी होणार होतो, म्हणजे मी आता तुम्हाला हाही शब्द वापरायला हरकत नाही, कारण 2014 साली मी खूप मोठ्या एका एजन्सीकडनं सर्वे केला होता. त्यावेळीच मला हे माहीत होतं की वातावरण मुंबई शहरातलं तर अत्यंत खराब आहे, राज्याचं पण आहे, कारण निगेटिव्ह इन्कम्पन्सी खूप मोठ्या प्रमाणावरती त्यावेळी होती. आणि मोदींची लाट जी लोकसभेमध्ये आली होती त्याचा मोठा प्रभाव हा विधानसभेला राहणारच आहे. त्यावेळी पण मला ऑफर होती. त्यावेळी पण म्हणजे स्वतःच मला एका कार्यक्रमामध्ये पक्षप्रमुख जे आता उद्धवजींनी त्यांनी सांगितलं की सचिन घ्या धनुष्य हातामध्ये. तर असं सांगण्याचं काम एक मार्मिक तो होता. मला साहेब मी आहे तिकडे बरं आहे. पण त्यावेळी मी विचार केला की नाही, पक्षाने मला आमदार केलं, मंत्री केलं, अशावेळी मी सोडून जाणं हे काय योग्य होतं. आणि मी ती निवडणूक लढवली, पराभूत झालो. 4 वर्ष मी संघटनेमध्ये अध्यक्ष म्हणून घेऊन मला जबाबदारी ती काम पण केलं. तर मला हे कठीण होतं. पण ज्यावेळी आदित्यजीसारखा एक नवीन चेहरा आणि त्याला काहीतरी या शहरासाठी, या राज्यासाठी करायचं आहे, आणि त्यावेळी ज्यावेळी आमची एकमेकांशी भेट झाली, चर्चा झाली, आणि त्यांनी असं विचार केला की मलाही मेन स्ट्रीम पॉलिटिक्समध्ये करायचं असेल, मग त्याला मला असं एक वाटलं की ह्यांना विरोध करायचं का यांना साथ द्यायचं. तर एक ठाकरे कुटुंबातला एक तरुण जर राजकारणामध्ये काहीतरी परिवर्तन करण्यासाठी मेन स्ट्रीम पॉलिटिक्समध्ये येतो आहे, तर त्याला आम्ही उभे राहून विरोध पण करू शकलो असतो. विरोध केला असता, मी पडलो असतो. अर्थात राष्ट्रवादी साहेबांनी मला पण देखील साथ दिली असती, त्याच्याबद्दल खूप दुमत नाही.
पण त्यावेळी एक वेगळी दुहेरी भूमिका होती. पण मी अशी भूमिका घेतली की आपण विरोध करण्यापेक्षा या व्यक्तीला साथ द्यायला पाहिजे आणि निवड त्यासाठी मी केलं. अर्थात साहेबांना थोडाफार सुर्तवाच केलंच होतं मी, कारण त्यांच्याविरुद्ध निवडणूक लढवल्यानंतर निवडून येणार नाही असं नाही. एका वेळी साहेबांनी पण मला सांगितलं होतं की सचिन तिकडे नाही तर तुम्ही कुठेतरी दुसऱ्याकडे मतदारसंघ बघा. पण मला दुसऱ्यावरती जाऊन अतिक्रमण करून किंवा दुसऱ्या कार्यकर्ता जो एवढे वर्ष काम करतो म्हणून जाऊन आता बघा इकडे यांना मिळत नाही म्हणून इकडे आलेत. म्हणून मी तो निर्णय फार अभ्यासपूर्वक विचारपूर्वक घेतला. अर्थात कधी कधी गमतीने मला लोक विचारतात भाऊ तुम्ही का गेलात, तर मी खाजगी सांगतो नाही नाही मी गेलो नाही, मला साहेबांनीच पाठवलं की जेणेकरून शिवसेना आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीला एकत्र तसं झालं ना. तसं झालं ना. आणि त्याच्या साक्षीदार मी पण राहिलोय. म्हणजे अर्थात जाहीर बोलता येत नाही पण आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून पण पवार साहेबांशी काही बोलणं कार्यक्रमाच्या माध्यमातून बोलतो की माझ्यावरती जबाबदारी राष्ट्रवादीच्या आमदारांना ठेवायची दिली होती. हो का? आणि कारण सर्व मित्र होते, सर्व आमदार होते आणि त्यांनाही वाटारे सचिन आले म्हणजे आले आणि ते वर कम्फर्टेबल होते. तर तो देखील एक संबंध झाला आणि त्याची एक नाळ पण जुळवता आली आणि त्यामुळे पण ती आघाडी पण झाली. तर मला म्हणजे मी नेहमी म्हणतो की माझे फोन बुक तर अजून वाढले. माझ्याकडे पहिले राष्ट्रवादीचा फोन बुक होता, आता शिवसेनेचं वाढलेले. खरं आहे, पण तुमची शरद पवारांची श्रद्धा जी आहे ती आजही जी आहे, कमी मी झालेली तर नाही. आजही तुमच्या डीपीवर पवार साहेबांचा फोटो असतो. हां नाही असतो काय. आणि मी त्यावेळी पण जाहीर रीतीने सांगितलं की ते हृदय ते जाणार नाही. अर्थात साहेबांनी पण मार्मिक बोलताना सांगितलं की मलाही माझा हृदय बघावं लागेल कोण कोण आहेत त्याच्यात. पण साहेबांशी मी नंतर भेटतो. मी असेन, संजय पाटीलजी जे खासदार आहेत, आम्ही दोघं म्हणजे भावासारखे कामं करण्याचं काम केलं आणि दोघांनी तो निर्णय पुढे पाठी का घेतला. पण आजही साहेबांच्याबद्दल तो आदर, साहेबांच्याबद्दल आणि आदरणीय उद्धवजींच्या नेतृत्वाखाली आम्ही दोघं सक्षम रीतीने काम करण्याचं काम करतो. म्हणजे मुंबईची जबाबदारी असो, पुणे जिल्ह्याची जबाबदारी एक मोठी आहे, 21 विधानसभा त्याच्यामध्ये आणि राज्यामध्ये कुठे कुठे पण जिकडे वाटलं आणि विधान परिषदमध्ये पण देखील पक्षाचा आवाज म्हणून ते लोकसभेमध्ये असेल तर आम्ही दोघं बोलतोय. नक्कीच. ह्यावेळी जे आपण थोडंसं पाहिलं म्हणजे आता थोडा मुंबईचा आपण बोलूया आणि नंतर, कारण पुणे हा एक फार मोठा विषय झालेला आहे. पुण्याची जशी व्याप्ती वाढलेली आहे तसं पुण्याचं डेव्हलपमेंटही वाढलेलं आहे आणि पुण्याचे चॅलेंजेसही वाढलेले आहेत. आणि हे सगळं पाहता पक्षाचं स्थान पुण्यामध्ये बळकट करणं ही अतिशय मोठी जबाबदारी आहे, कारण आज हब आहे, सगळ्याच गोष्टी आहेत. मुंबईचा एक छोटासा विषय याच्यात घेते की मतदारसंघ आपला वरळी. मात्र ह्यावेळी जर आपण पाहिलं तर तितकीशी मतं जशी पडायला हवी होती तशी नाही पडली. त्याची काय कारणं असेल? एक कारण तर तुम्हाला आदित्यजींनी जो प्रेझेंटेशन NSCI डोममध्ये दाखवलं ते तुमच्या सर्वांच्या समोरच आहे. अर्थात त्याला वेगवेगळे डिबेट आहेत किंवा एकंदरीत 19-20 हजार मतदार हा आला कुठनं. आणि तुम्ही बघितलं असेल दोबारा असेल, काही भागांमध्ये 30-40 आहे. एक तर तिकडे आपलं घसीट्याराम हलवाईचं एक दुकान होतं, ब्रिजवाशीचं हलवाईचं दाखवलं आहे, त्यात 400-450 लोक दाखवले. ते स्टॉल, ते दुकान, कारखाना पण नाही आहे आणि लोक पण नाही आहे. तर त्यांनी तो प्रेझेंटेशन दाखवला, तो एक मूळ मेन कार्यक्रम आहे. दुसरा भौगोलिक पण जर आपण परिस्थिती बघितली असेल की मोठ्या प्रमाणात रिडेव्हलपमेंट होत आहे आणि रिडेव्हलपमेंट झाल्यानंतर जे वाढीव जे असलेले जे एरियाज होत आहेत, म्हणजे आता जसं उदाहरण द्यायचं लोढा पार्क झालं किंवा बिर्लांचं झालेलं आहे किंवा सेंच्युरीचं झालेलं आहे, अशा परिसरामध्ये एक बाहेरचा वर्ग तो मोठ्या प्रमाणावरती आलेला आहे. आणि तो एक वर्ग एक विशिष्ट प्रणालीला किंवा विशिष्ट वर्गाला मांडणारा, विचारसरणीला मांडणारा असल्यामुळे त्याचाही मोठ्या प्रमाणावरती फटका तो आम्हाला बसलेला आहे. अर्थात आमची चांगली ALM आहे, आदित्यजी स्वतः ALMचे ॲडमिन म्हणून आहेत, मी आहे, आमचे आमदार सुनील शिंदे, आम्ही सर्वजण त्याच्यामध्ये लक्ष घेऊन काम करतो, आशिष चेंबूरकरजी आहेत. पण तरी देखील हा एक जो वर्ग आहे, ती जी वाढणारी एक लोकसंख्या आहे, ती पण एक मूलभूत कारण त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. नक्कीच. मुंबईचा जो मराठी मतदार आहे असं म्हटलं जातं की साधारण हा आता एक 33 ते 34% हा राहिलेला आहे. बाकीचा इतर भाषिक किंवा गैर मराठी असा मतदार हा वाढलेला आहे. तर ह्या ग्राफकडे आपण कसं पाहता आणि मधल्या काळामध्ये म्हणजे मला वाटतं साधारण 1-2 दशकांमध्ये हळूहळू ही संख्या कमी होत गेलेली आहे. नाही, आणि ही परिस्थिती काय आज आली मुंबई आहे? नाही, ही परिस्थिती आज आली असतलं नाही. एक काळ होता का आपण हिंदी भाषिकांच्या बद्दल बोलायचो, उपनगरामध्ये ती लोकसंख्या वाढायची आणि असंही लोक म्हणायचं की एक वेळ असं येईल की हिंदी भाषिक महापौर होईल. आणि ते झाले पण, RR सिंग झालेत किंवा असे काही लोक पण होऊन गेलेत. पण काळांतरानंतर ती लोक पण मराठी शिकायला म्हणा किंवा मराठी समाजामध्ये म्हणा आणि जे मुंबई, म्हणून मी मुंबईकर म्हणून ही जी कन्सेप्ट कशी आली की तुम्ही जरी जन्माला आलं नाही, पण आत्ताच्या काळामध्ये काय झालेलं आहे की मराठी भाषिकांच्याबद्दल
द्वेष निर्माण करून काही लोक ज्यावेळी वागतात त्यावेळी हा मुद्दा मग ऐरणीवरती होतो. म्हणजे अर्थात म्हणजे मी त्यावेळी उद्धवजी किंवा रश्मी वहिनी आदित्यजी आम्ही ज्यावेळी असं बसतो त्यावेळी ते बोलत बा आमचे अनेक मित्र जे आहेत ते गुजराती जैन आहेत किंवा अनेक वेगवेगळ्या भाषेचे आहेत. म्हणजे असं नाही का नाही, तर त्यांच्याबद्दल तिरस्कार नाही आहे. पण प्रश्न कुठे येतो की बा ज्यावेळी तुम्ही डिवचायचा प्रयत्न करताय आणि तुम्ही कमी आहात आम्ही जास्त होतोय असं दाखवलं जातो तर हा कॉम्प्लेक्स निर्माण होतो आणि तो होणारच आहेत कारण कालांतरानंतर. आणि मग तुम्ही बघितलं असेल की ब्रिजभूषणसारखे लोक किंवा आपले जे खासदार आहेत ते राहायला दिल्लीला, फ्लॅट इकडे मात्र खारला, आणि ते स्वतः राहत नाही भाड्यावर देत आहेत. म्हणजे इकडचा पैसा काढतायत आणि मग आम्हाला डिवचण्याचा प्रयत्न करतायत आणि आम्हाला सांगतात तुम्हाला बघून घेऊ करून घेऊ. म्हणजे अशी जी गोष्ट होतात हे उकसवण्याचं काम केलं जातं. नाही तर मुंबई कोविडमध्ये आदरणीय उद्धवजींनी जे काम केलेलं आहे त्या जात धर्म पलीकडे जाऊन काम त्यांनी केलेलं आहे. मी तुम्हाला वरळी विधानसभेमध्ये सांगतो, मला आठवते की त्यावेळी कमिशनर परमबीरजी होते. पहिली केस कोळीवाड्यामध्येच आम्ही आयडेंटिफाय केली. त्याचा एकदम आम्ही त्याच्या मागे लागलो आदित्यजींच्या नेतृत्वाखाली. पूर्ण कुठपर्यंत झालं आहे काय झालं आहे. आणि पहिला कोविडचा जम्बो सेंटर हे वरळीमध्ये तयार करून असताना सर्व जाती धर्माच्या लोकांना न्याय दिलं. त्यावेळी हे नाही बघितलं की हे मराठी पण बनवण्यात आलं तेच झालं आहे. तर हे आणि तोच मॉडेल मुंबईमध्ये घेतलं आणि मुंबईचं मॉडेल महाराष्ट्रात घेतलं आणि महाराष्ट्राचं मॉडेल देशामध्ये झालं जी UN त्याची केली. पण सुरुवात कुठनं झाली, ही वरळी मुंबईतून झाली ती आणि आदित्यजींच्या नेतृत्वाखाली झाली. तर सांगण्याचा हेतू असा आहे की ज्यावेळी आहे हां तुम्ही म्हटल्याप्रमाणे की आता आपल्याकडे कसोटी अशी आहे की मराठी माणसांनी जसं इतर समाजाची जी लोकं एकसंघ होऊन घेऊन मतदान करतात ते आपल्याकडे दुर्दैवाने होत नाही आहे. मग आपण आपल्यावेळी मराठी म्हणून घेऊन आपण बोलतो, पण काही OBC म्हणून विचार करतात, काही मराठा म्हणून विचार करतात, काही मागासवर्गीय समाज म्हणून घेऊन विचार करतात. ते जर झालं तर ही परिस्थिती दुर्दैवाने पुढे देखील राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. अर्थात आता जो वातावरण जो आम्हाला लोकसभे आणि विधानसभेमध्ये पाहिलेलं आहे की मोठ्या प्रमाणावरती वेगवेगळे समाजाची लोकं पण जोडली गेलेली आहेत. त्यामुळे यावेळी आम्ही निश्चितपणे टिकून राहू आणि निश्चितपणे महापौर हा आमचा होईल हा आत्मविश्वास असला तरी देखील अतिउत्साहीने आम्ही काम करत नाही आहोत. मायक्रोस्कोपली काम करण्याचा प्रयत्न आमचा होतो. शिंदे म्हणतात की त्यांच्याकडे काही नगरसेवक आलेले आहेत त्यामुळे यावेळी त्यांचं पारडं हे भारी आहे. तुम्हाला असं वाटतं की नेता गेलाय, कॅडर तुमच्यासोबत आहे की नेत्यासोबत केडर गेले, काय नेमकं कसं आहे नेता गेलेले आहेत, कॅडर आमच्याबरोबर आहे. कॅडरपेक्षा जास्त मतदार आमच्याबरोबर आहे. कारण आजही जो मतदार तो हाक आम्ही जशी त्याला देतो तो आम्हाला साथ देतो आहे आणि त्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पण देखील तुम्हाला पाहायला मिळालेलं आहे. आणि म्हणून मला असं वाटते की जरी देखील आणि मग जसं म्हणून मी तुम्हाला म्हटलं की बघ काय त्यातले काही लोक यायला बघत आहेत. आता तर ते सत्तेत आहेत, त्यांना 2-2, 3-3 कोटी रुपये विकास निधी मिळालेले. बाकीची निधी मी म्हणत नाही, ते ऑफ द रेकॉर्ड जे काय चाललं ते जाऊ द्या. पण एवढे जर त्यांना कोटीवधी त्यांचे एक प्रवक्ते नेते आमच्याकडे आलेले आणि त्यांचं असं म्हणणं होतं की आम्हाला पक्ष म्हणून जो फंड मिळतो तो आम्ही आमच्या लोकांना वाटतो, तर आमचा मोठेपण आहे. आमच्या वरळीमध्ये त्यांनी एका नगरसेवकाकडे 12 कोटी रुपये दिलेले आहेत. आम्ही माहितीच्या अधिकारावरती टाकलेत की 1 वर्ष झालेत 12 कोटी रुपये कुठे गेलेले आहेत, आम्ही शोधतोय ते फंड कुठे आहेत. तर आता त्याचा अर्थ काय काढायचा हे तुम्ही बघाच, पण मी त्याच्यात जात नाही. पण त्यातलीच लोक आता याला का मागतायत, कारण त्यांनाही कळून चुकलं की आम्ही निवडून येऊ शकणार नाही आहे. आणि म्हणून ही परिस्थिती जी बदलते ती सकारात्मक परिस्थिती बदलते. अर्थात तुम्ही बघितलं असेल की महायुती कसे भांडतायत, एकमेकांच्या अंगावर जात आहेत, हे मी सांगायची गरज नाही. काल दादानी काही जिल्ह्यांमध्ये सांगितलं की आपल्या बळावरती आपल्याला ताकदीने लढावं लागणार आहेत, आपण काय कोणाच्या भरोश्यावर राहू नये. स्वतः अमित शहा जे आले ते बोले आपल्याला कुबड्यांची गरज नाही आहे. ह्यातून हे स्पष्ट दिसत आहेत की स्थानिक स्वराज संस्थेमध्ये आणि जिल्हा परिषदेमध्ये हे काय एकत्र लढणार नाही आणि काही करून घेऊन यांना बाजूला ठेवणार आहेत. अशावेळी महाविकास आघाडी म्हणून पण देखील काही काही भागांमध्ये आम्ही लढणार नाही आहोत, काही काही भागामध्ये आपण लढणार आहोत. पण सत्तेमध्ये तुम्ही एकत्रित आहात, सत्तेचा वाटा तुम्ही एकत्रित घेत आहेत. मात्र ज्यावेळी त्याचा अधिकचा वाटा आम्हाला पाहिजे त्यावेळी तुम्ही त्यांना मित्रपक्षाला साथ सोडतायत हेच दिसत आहेत. आणि फक्त तुम्ही बघा मुंबईमध्ये मात्र ते सर्व एकत्र आहेत. का? कारण मुंबईमध्ये त्यांना माहीत आहे की ही सत्ता आपल्याला अशी सहज मिळणार नाही जर आपण वेगवेगळे राहिलो तर. नाहीतर त्यांनी इकडे पण प्रयोग करायला काय हरकत आहे. म्हणजे शिंदे साहेबांकडे जर 40 लोक आलीत तर मी तर असं म्हणेन की तुम्हाला एवढी मोठी ताकद तुमच्याकडे आहे भारतीय जनता पार्टीची नक्की स्वबळाची तयारी करा. शुभेच्छा आहेत आमच्या, किती येतील बघतील माहीत पडेल. बरं, इकडे काँग्रेस म्हणते की आम्ही स्वबळावर लढू, कसं पाहते? कसं आहे काँग्रेसची भूमिका जी आहे ना या अर्थात साहेबांना पण त्यांनी सांगितलं आहे त्यांनी विशेष ज्यावेळी विरोधी पक्ष म्हणून घेऊन जी भूमिका आहे तर त्यावेळी ते सर्वांना घेऊन चालत आहेत आणि ते चालावंच लागणार आहेत.
आज मनसेसारखा पक्ष जर आज एका मुद्द्यावरती आमच्याबरोबर आलेले आहेत आणि वारंवार काही मुद्द्यांवरती तो आपल्याबरोबर दिसताना पाहायला मिळतो आहे, तर त्याची साथ घ्यायची का नाही घ्यायची हा काँग्रेस पक्षाला ठरवायला लागणार आहे. अर्थात ते ठरवत असताना ते बरोबरच आहेत. जसं वोट चोरी हा काय विषय महाराष्ट्रामध्ये आम्ही अग्रेसिव्ह पुढे घेतला तरी देखील हा काँग्रेस पक्षाने हा विषय राहुल गांधींनी पुढे आणण्याचं काम केलेलं आहे. आदरणीय राहुल गांधींनी तो विषय ज्यावेळी राज्यामध्ये आला तर त्याची भूमिका आम्ही मांडली आणि तो पुढाकार घेत असताना सर्वांना बरोबर घेतो आहे. त्यात राज ठाकरे साहेबांना पण वाटलं की हे खरं आहे, त्यांनी साथ दिली, तर तिकडे काँग्रेस त्यांची साथ घ्यायला तयार आहेत. मात्र निवडणूक आल्या, निवडणुकीमध्ये आम्ही त्यांच्याबरोबर जायला तयार नाही आहोत अशी दुपट्टी भूमिका घेऊन चालणार नाही. अर्थात सर्व पक्षाला असं वाटतं की आपल्या स्वबळावरती आपण लढू शकतो, निवडून येऊ शकतो, तर तो त्यांचा अधिकार आहे. म्हणजे उद्या राष्ट्रवादी असेल किंवा काँग्रेस असेल. अर्थात या बाबतीत काल परवाच सुप्रियाताई आणि ह्यांच्यावर एक महाविकास आघाडीची एक बैठक झाली. आगामी काळामध्ये तो देखील निर्णय वरिष्ठांच्या स्तरावरती चर्चा होऊन होईल. पण तुम्हाला खरंच असं वाटतं की काँग्रेसने यायला पाहिजे, महाविकास आघाडी म्हणून हे माझं वैयक्तिक मत एकत्रितरित्या नाही. मी लढलं तुम्हाला- पाहिजे. मी इथे तुम्हाला- जर म्हणजे वोट चोरी ह्या विषयावर राज ठाकरे चालत असतील तर ह्या विषयावर राज ठाकरे का नाहीत? बाळासाहेबांनी बाजूबाजूला बसलेले आहेत, तुम्ही बघता, तर तो तुम्ही फ्रेम कसं तुम्ही नकारू शकता, कारण ते विरोधी पक्ष आहेत. हां, तुम्हाला माहितीसाठी सांगतो आणि ऑथेंटिक तुमच्या चॅनलमध्ये सांगतो, पुण्यातली जिल्ह्यातली जी लोक काँग्रेस पक्षातली कार्यकर्ते, मी नेत्यांचं म्हणणं, त्यांचं म्हणणं आहे, अहो जाऊ द्या, राज्याभिजात आणि इतर राज्यात आपल्या अस्तित्वाची लढाई आहे. या भ्रष्टाचार भाजपला जर महानगरपालिकेतून जर घालवायचं असेल तर मनसेला पण बरोबर घ्या महाविकास आघाडीमध्ये. हे मी म्हणत नाही, काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते म्हणतात. म्हणजे वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळी भूमिका आहे असं आहे. पण काँग्रेसमध्ये सुद्धा एकवाक्यता नाही आहे. ह्याचा फटका काँग्रेसला बसतोय का? हे कसं आहे, काँग्रेसचा जो ढाचा आहे तो जरा बिघडलाय. हायकमांडचा असतो, पण काँग्रेस पक्षामध्ये अनेक वरिष्ठ नेते असल्यामुळे आणि ते पक्षाची वेगळी जबाबदारी म्हणून त्यांनी त्यांचं मत मांडतायत. म्हणजे अर्थात विजय वडेट्टीवार खूप ज्येष्ठ नेते आहेत, त्यांनी एक भूमिका मांडली, पण लगेच प्रदेशाध्यक्षांना बोलावं लागलं. अजून मुंबईच्या आमच्या ज्या अध्यक्ष आहेत आदरणीय वर्षाताई, ते अजून त्यांनी भूमिका मांडली नाही. पण सर्वसाधारणपणे आमच्या स्तरावरती त्यांच्यावर पण देखील काही चर्चा, ज्यावेळी ते विरोधी पक्षनेते पदासाठी ज्या गोष्टी करण्यासाठी आले होते, तर साहेबांनी तर सुतोवाच म्हणा किंवा चर्चा केलेली आहे. आगामी काळामध्ये त्याचा लवकरात लवकर निर्णय महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्षातली लोक या अधिवेशनाच्या दरम्यानच्या काळामध्ये आम्ही भेटणार आहोत, त्यावेळी त्याचा निर्णय होईल असं मला अपेक्षा वाटते. आज आम्ही पाहिलं की दादरमधले काही बॅनर्स काढले गेले आणि असं काही सांगण्यात आलं की राज ठाकरेंच्या सांगण्यावरून ते काढले गेले. खरंच हे दोन्ही ठाकरे एकत्र येणार आहेत का आणि खरंच तुम्ही एकत्र निवडणूक लढणार आहात का? फायनल ज्यावेळी नाही, आदरणीय राऊत साहेब बोलले, तुम्ही बघितलं असेल, दोन्ही भाऊ लढण्यापेक्षा एकत्रित आले, या गोष्टीचा आम्हाला खूप समाधान आहे कार्यकर्त्यांमध्ये. अर्थात राजकारण आहे, दोन वेगवेगळे पक्ष आहेत, दोन वेगळे विचार हा जरी एक असला तरी देखील संघटना आहे, दोन्ही संघटनेमध्ये अनेक लोकांना समावेश करून घ्यावे लागतात. उदाहरण द्यायचं असेल तर अनेक वेळा जे काही इच्छुक उमेदवार त्यांचे असतील, आमचे असतील, त्यांची सांगड घालून घ्यावी लागणार आहेत. आता वरळी विधानसभेचं जर बघितलं तर सर्व सीट आमच्याकडे. आम्ही असं जर विचार केला नाही मनसे पक्षाला आम्हाला काहीच देता येणार नाही, मनसेवाल्याने आम्हाला पण आमची पण थोडीफार काय ताकद नाही, किंवा तुमची असेल तर तिकडे तुम्ही आम्हाला सावरून घ्यायला पाहिजे. तर या गोष्टी वरिष्ठ स्तरावरती होणारच आहे. तर काही त्याग आम्हाला घ्यावा लागेल, काही त्याग त्यांना घ्यावा लागेल, पण या सर्व चर्चेच्या माध्यमातून विषय सुटणार आहे. आता मला माहीत नाही हे बॅनर कोणी लावलं, कोणाच्या सांगण्यावरून लावलं, कारण तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. म्हणून मी वाटते आम्ही त्याच्याबद्दल प्रतिक्रिया देणं उचित होणार नाही, कारण प्रत्येक पक्षाच्या याच्यामध्ये दोन भाग असतात, दोन कार्यकर्त्यांचा संच असतो, कोणाला पटते कोणाला पटत नाही, तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. पण जिकडे युती करायच्या बाबतीतली जी आहेत ही भूमिका मला असं वाटते पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजींनी वारंवार सांगितली आहेत. आमच्याकडनं काय अजून नवीन होऊन सांगायची काही गरज नाही आहे. अर्थात थोडेच दिवस राहिलेले आहेत, कालच ड्रॉ झालेले आहेत, प्रत्येकांना अपेक्षा झालेली आहेत कुठे कुठे लढायचं काय नाही, त्याच्यात ते सर्व बसून चर्चा करून मला वाटते या 15-20 दिवसामध्ये ह्याच्या बाबतीतला पण सुतोवाच लवकरात लवकर करावाच लागणार आहेत दोन्ही नेत्यांना, ते करतील. पण जसा आता लकी ड्रॉ निघालेला आहे, त्या ड्रॉमध्ये आपण पाहिलं की प्रस्थापितांना देखील धक्का बसलेला आहे. म्हणजे तुमच्याकडे आशिष चेंबूरकर किंवा अशी जी चांगली फळी आहे त्यांना त्यांच्या मतदारसंघ आता महिलांना राखीव झालेला आहे, किंवा अशा परिस्थितीमध्ये कसं तुम्ही ह्या चेंजला सामोरं जाणार आहे? जसं आमच्याकडे आता 4 महिला झाल्या आहेत, 2 ओपन झालेले आहेत, असे ते कसोटी आहेत कार्यकर्ते. पण एक गोष्ट चांगली आहे की कन्सेसेस आहेत. जसं आशिष चेंबूरकर जी आहेत त्यांनी एवढे वर्ष प्रतिनिधित्व केलं,
तर आज त्यांची इच्छा असेल तर ते देखील पक्ष जे बोलेल ते निर्णय घ्यायला तयार आहेत आणि तसं ते काम करून करण्याची त्यांची भूमिका आहे. आणि हे आज झालं असं नाही, या अगोदर पण देखील ज्यावेळी त्यांच्याकडे असंच महिला आरक्षण झालं होतं त्यावेळी पण त्यांनी देखील ती त्यागाची भूमिका घेतली होती. मला वाटते आता तो त्यांचा निर्णय आहे. पण असं अनेक भागांमध्ये झालेले आहेत की जे इच्छुक होते पण त्यांना तेजस्वी रिझर्व झाल्यामुळे, घोसाळकर, तेजस्वी घोसाळकर आहेत किंवा असतील, सुरेश पाटील आहे, सुरेश सदा पाटील परब आहेत, आहेत, त्याच्यानंतर स्नेहल आमच्या आंबेकर स्नेहल आहेत. आंबेकर ज्या महापौर होत्या त्यांच्या वॉर्डामध्ये त्या झालेले आहेत. पण संघटनेमध्ये सर्वांना समावेश करून घेऊन घेणे हा त्याच्यातला एक भाग राहणार आहेत. आणि म्हणून जरी देखील उमेदवारी मिळाली नाही म्हणून काय त्यांना बाजूला न ठेवता त्यांना वेगळ्या पद्धतीने मान सन्मान आणि विशेषतः जबाबदारी हे आगामी काळामध्ये आम्ही देण्याचं निश्चित करणार आहोत. आपण थोडंसं आता पुण्याकडे वळूया, कारण पुणे जसं मी मगाशी पण म्हटलं अतिशय वास्ट असा प्रभाग आहे आणि पुणे ज्या झपाट्यानं वाढतंय, म्हणजे आय टी इंडस्ट्रीज आहेत म्हणूनही वाढतंय, पुण्याची लोकसंख्याही वाढतेय, पुण्याच्या अनेक समस्याही वाढत आहेत आणि त्यात पुण्याचे आपण आता पूर्ण संपर्क आपल्याकडे आलेला आहे, संपर्क प्रमुख आहात आणि या आधी पण आपण पुणे पाहिलेले आहेत. त्यावेळेच्या पुण्याचे चॅलेंजेस आणि आत्ता काय वेगळे चॅलेंजेस तुम्हाला दिसतात आणि हाऊ यू आर टॅकलिंग इट? नाही, वाढणारं शहरीकरण, नागरीकरण मोठ्या प्रमाणावरती आहे. म्हणून एका काळामध्ये नेहमी आमच्यावर टीका करायची की आपला पक्ष हा फक्त शहरापुरता आहे, ग्रामीणमध्ये जात नाही, तशा भाग नाही. आता आम्ही त्याचं एक वेगळी सांगड करून टाकली आणि म्हणून चांगली संघटना केली. आणि जसं तुम्ही उल्लेख केला ही गोष्ट खरी आहे की पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड भोसरी हे जे 3 आहेत, ते दोन्ही महानगरपालिकेची जर लोकसंख्या बघितली तर कदाचित ती मुंबईच्या पुढे जाईल की काय, नक्कीच अशी भीती आहे. पण तिकडे स्कोप मोठ्या प्रमाणावरती आहे विकासासाठी. कारण म्हणून तुम्ही बघता का तिकडे फार पुरंदरपर्यंत तो शहरीकरण मोठ्या प्रमाणावरती वाढत आहे. चिंचवडला पण तुम्ही बघितलं असेल चाकणपर्यंत तो येऊन पोहोचलेला आहे. ह्याची सांगड करत असताना आम्ही चांगली संघटनात्मक टीम केली. वसंत मोरे खूप आहेत, वसंत मोरे सारखे लोक हे आता आम्ही पुण्यामध्ये त्यांना आणण्याचं काम केलेलं आहे. अर्थात आमच्याकडे सुतारसाहेब म्हणून घेऊन पृथ्वीराज सुतार जी असतील, मोकाटे असतील, ही सर्व टीम तिकडे पहिलेपासून होती आणि ती चांगली आहे. तसंच प्रयोग आम्ही संजोग वगैरे म्हणून घेऊन जे महापौर राहिलेले आहेत राष्ट्रवादीतून ज्यांनी लोकसभा आमच्याकडे लढली, तो एक चेहरा आम्ही लोकांसमोर ठेवण्याचं काम आम्ही केलेलं आहे. आणि ग्रामीण भागामध्ये यावेळी आम्हाला एकच सीट मिळाली होती, एक ग्रामीण भागामध्ये मिळाली होती आणि एक शहरी भागामध्ये मिळाली होती विधानसभेला. आणि मला सांगण्यात आनंद होतो आपल्या माध्यमातून सर्वात विक्रमी मतदान जे शिवसेना पक्षामध्ये 51,000च्या आघाडीने आम्ही चाकणची सीट, जी चाकणखेडची सीट आणलेली आहे, म्हणजे ग्रामीण भागाचा एक चेहरा. आणि अशा व्यक्तीला आम्ही निवडलं की जे बाबाजी काळे म्हणून जे जिल्हा परिषद सदस्य होते, एक फार काय मोठे तिकडचे नेते होते किंवा त्यांच्या मागे काय प्रस्थ होता किंवा संस्था व्यवस्था असं नाही, तर एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून जन्माला आलेला एक व्यक्ती समाजसेवेमध्ये काय त्यांना केलं. तर तो एक चेहरा आम्हाला म्हणजे आकर्षित करून घेऊन आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली ग्रामीण भागामध्ये आता आम्ही काम करण्याचा प्रयत्न करतो. म्हणून मग शिरूरसारखा लोकसभा असेल, तिकडे महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही एकत्रित लढण्याचा प्रयत्न करतो आहे. तिकडे महाविकास आघाडी होत नसेल तर आम्ही आमच्या बळावरती लढायचा प्रयत्न आम्ही करतो आहे. फुरसुंगीसारख्या ह्याच्यामध्ये आम्ही 21च्या 21 सीट्स आम्ही लढवण्याचं काम करतो. ते पुणे शहराच्या ग्रामीण भागातली लागून असलेली शेत, ते महानगरपालिकेमध्ये यावं असं काहींचं म्हणणं होतं, पण त्याला विरोध झाला म्हणून ती नगर परिषदा झाल्या. तर एक मोठ्या प्रमाणावरती संघटनात्मक बेस तयार करण्याचं काम आम्ही केलं. आणि म्हणून तुम्ही बघितलं असेल की सुप्रियाताईंना पण सांगावं लागलं की बुवा माझ्या निवडणुकीमध्ये पण देखील सिंहाचा वाटा हा शिवसेनेचे शिवसैनिकांचा राहिलेला आहे. आणि स्वतः पवारसाहेब, आम्ही बारामतीमध्ये पण जाऊन त्यांचा प्रचार केला. तर म्हणजे अमोल कोल्हेंना पण तसं सांगावं लागलं. म्हणजे ही एक चांगली जमेची बाजू की संघटनात्मक तिकडचं जी संघटना आहे ही व्हायब्रंट ठेवण्याचं काम आम्ही केलेलं आहे. भाजप जे सतत इन्फ्रा म्हणतं त्याला तुम्ही काउंटर कसं करणार? कसं आहे बघा, एक तर गोष्ट तुम्हाला लक्षात किती जरी काय जरी असलं असेल, आणि तो म्हणजे मी ज्यावेळी काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये पण होतो, जोपर्यंत तुम्हाला स्थानिक नेतृत्व लीड करताना जर तुम्हाला जर मिळालं नाही तर त्या कुठच्याही शहराचा विकास होणार नाही. म्हणजे आज देवेंद्रजी फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आणि मी असं म्हणू शकणार नाही की नागपूरमध्ये त्यांचा काहीच कॉन्ट्रीब्युशन नाही, तर राहणार आहे. पण त्यांनी मुंबईमध्ये खूप केलं अशातला भाग नाही आहे, कारण तो एक होतो. आणि म्हणून ज्यावेळी आपण उद्धवजींचा बघतो किंवा महानगरपालिका जी शिवसेनेकडे राहिली, त्यामुळे अनेक मोठमोठे इन्फ्रास्ट्रक्चरची कामं जी कधी होत नव्हती. म्हणजे मी ज्यावेळी काँग्रेस एनसीपीमध्ये असताना ज्यावेळी कोस्टल रोड हा एक विषय होता, पण फक्त विषय होता, झालं नव्हतं. पण कोस्टल रोड आल्यानंतर म्हणजे ही संकल्पनाच उद्धवजींची होती, त्याला MSRDकडनं करायचं आणि सीलिंगसारखा त्याला एक्सटेंड करायचा, असं त्यावेळी आम्ही सरकारमध्ये असताना म्हणत होतो. पण कोस्टल रोड ही संकल्पना पृथ्वीराज चव्हाणांनी केली, महानगरपालिका झाली. महानगरपालिका कोणाची होती?
महानगरपालिकेने ही जबाबदारी घेतली की हो आम्ही बनवायला तयार आहोत, त्यावेळी महानगरपालिका ही शिवसेनेची इकडे होती, भाजप आमच्याबरोबर होताच. त्यानंतर ज्यावेळी सत्ता आली, अर्थात जरी सत्तेमध्ये देवेंद्रजी असतील, पण ते नेतृत्व खाली आणि पुढाकार घेण्याचं काम त्या कोस्टल रोडवरती आम्ही केलं आणि म्हणून तो कोस्टल रोड झालं. अटल सेतूची चर्चा होते ती पण त्यावेळी झाली. तर बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर्सची जी संकल्पना मुळामध्ये, ती संकल्पनाच केली नाही तर इम्प्लिमेंट कुठे करणार? त्यासाठी तुम्हाला लागणारा जी विल पॉवर म्हणता किंवा येतं. आणि तुम्ही बघितलं असेल की कोविडमध्ये जे स्पीडअप काम झालं आणि कोविड असताना पण देखील इन्फ्रास्ट्रक्चरवरती कधी आम्ही मागे पडलो नाही, म्हणून केलं. तुम्ही महानगरपालिकेचे तुम्ही जसं इन्फ्रास्ट्रक्चर म्हणता, तर इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे फक्त रस्ते. आता 5,000 कोटीचे रस्त्याचं उद्घाटन झालं देशाच्या पंतप्रधानांकडनं, अजून त्याची सुरुवात झाली नाही आहे. किती कॉन्क्रिटीकरण नाही आहेत काय मी सांगायची गरज नाही. पण महानगरपालिका म्हणजे आरोग्य आणि शिक्षण आणि बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर्स जे आहेत. म्हणून तुम्ही बघितलं असेल की एक काळ असं होतं की हिंदमातामध्ये, भारतमातामध्ये पाणी तुंबायचं, आज ते पाणी तुंबत नाही आहे. स्ट्रॉम ड्रेनेजचा मोठा प्रोजेक्ट आणलं. दुसरा तुम्ही बघितलं असेल की शैक्षणिक स्तरावरती महानगरपालिके, मुलगा नाही शिकला तरी चालेल, मी महानगरपालिकेत शाळेत पाठवणार नाही. मुंबई पब्लिक स्कूलच्या माध्यमातून आदित्यजींच्या पुढाकाराने आज 4,000 ज्यावेळी सीट्स आपल्याला भरायचे असतात, आज 30-40,000चे अर्ज येतात. हे बदल झालं ना. हे मी कोणामुळे झालं? आरोग्याची जी व्यवस्था ती एवढी ताण होती, जशी केम हॉस्पिटल होता, तिकडे कोण जायला मागत नव्हता. आज देशाभरामधून लोक केमला कसं येता येईल सायन, अर्थात आता ही त्रुट्या आहेत त्याच्याबद्दल नाही, पण हा जो बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर्स पण जे शहराला पाहिजे होतं ते पण देण्याचं काम हे आमच्या सत्तेमध्येच केलं आणि त्या लिडरशिपनी केलेलं आहे. हे मला म्हणतं ते काउंटर खूप करता येईल, आम्हाला बोलता येईल, करता येईल, पण ती मला असं वाटते महानगरपालिकेची ज्यावेळी वेळ येईल त्यावेळी आम्ही त्याचं उत्तर देऊ. पण मुद्दे काय असणार आहेत, म्हणजे कुठल्या मुद्द्याला घेऊन तुम्ही यावेळी मुंबई शहराचा विकास हा एक मूलभूत मुद्दा राहणारच आहे. आम्ही केलेलं काम जे आम्ही नेहमीच म्हणतो करून दाखवलं, आम्ही दाखवलेलं आहे ते लोकांच्या समोर ठेवू. कशी महानगरपालिका लुटल्या आहेत त्यांनी काय करून दाखवलं हे लोकांसमोर आम्ही ठेवू. प्रशासकाच्या कारकिर्दीमध्ये कसं सत्तेचा गैरवापर झालं हे लोकांसमोर आम्ही ठेवू. आणि ही जर सत्ता जर आमच्याकडे असती तर अजून किती विकास कामं आम्ही करतो किंवा करू शकतो हे लोकांसमोर मांडण्याचं काम आम्ही करू. बरं, जे तुमच्यावर सतत म्हटलं जातं की म्हणजे ही टीका तर काँग्रेसकडून पण होते की आमचा वोटर पण आता ह्यांच्याकडे गेलाय, तर ह्याकडे तुम्ही कसा पाहता? असं सांगता येत नाही, कारण त्याला कसं आहे, ज्यावेळी लोकसभेमध्ये जर तुम्ही बघितलं असेल की संविधानाबद्दल जी चर्चा झाली आणि ती वस्तुस्थिती होती हे कोणी नकारू शकणार नाही. म्हणून BJPला पण वारंवार सांगावं लागलं की नाही आम्ही घटनेमध्ये दुरुस्ती करणार नाही, हे नाही. त्यामुळे जो एकटवलेला जो समाज आहे, मग तो मागासवर्गीय समाज असेल, विशेषतः मुस्लिम समाज असेल, त्यांनी साथ देण्याचं काम त्या आघाडीबद्दल केलेलं आहे. आणि आज उद्धवजींबद्दल एक इमेज तयार झालेली त्या समाजामध्ये. म्हणजे मी स्वतः मागासवर्गीय समाजामध्ये फार जवळून काम केलेलं आहे, मुस्लिम समाजामध्ये वरळी विधानसभा असल्यामुळे जवळून काम केलेलं आहे, की त्यांना असं वाटतं की नाही बाबा हा एक माणूस आहे जो सत्ताला लात मारून घेऊन लढतो आहे, संघर्ष करतो आहे, कुठे कॉम्प्रोमाइज करत नाही आहे. तुम्हाला मी आश्चर्य वाटेल की आजही स्थानिक आघाड्या होत आहेत, विकास आघाड्या, हे आघाड्या त्या. उद्धवसाहेब बोलले काय फरक पडतो सचिन, एखादी नगर परिषद नाही आली तरी चालेल, पण आपण असंच कॉम्प्रोमाइज करायचं का कार्यकर्त्यांसाठी किंवा सत्तेसाठी? काय गरज नाही, आपण वरती लढतोय ना, खाली लढा. म्हणजे हे जे त्यांच्यातली जी विल पॉवर जे दिसते फार कमी नेत्यांमध्ये दिसते आणि म्हणूनच हा समाज आकर्षित राहिलेला आहे. आणि तो पुढे पण देखील मताच्या रूपाने असेल किंवा सामाजिक रूपाने पण असेल. आणि म्हणून तुम्ही बघितलं असेल की या तिन्ही लोकसभेमध्ये पण त्या समाजाने पण साथ दिली, म्हणून पण देखील चांगला स्कोर आम्हाला करता आला. म्हणजे आम्ही नकारू शकणार नाही ते. अर्थात फक्त त्या समाजाने दिली म्हणून आम्ही निवडून आलो म्हणून हे म्हणून सांगतात वोट जिहाद हा आरोप करण्याचा प्रयत्न करतात. मग मला आश्चर्य वाटते की आमच्यावरती टीका करतात आणि आशिष शेलार कुरेशी व्हायला तयार होतात. म्हणजे दोन्ही बाजूनी तुम्ही कसं म्हणू शकता? महापौर तुमचा बसणार आणि बसला तर कोण असणार? नाही, आमचं बघा, महापौरची व्याख्या जी आहे नगरसेवकांच्या मध्यंतरी काही TV चॅनल्सनी चालू केलं होतं की आदित्य ठाकरे साहेबांनी महापौर व्हावं. आता एक काहींनी असं केलं होतं, पण एक प्रक्रिया असते. त्यात नगरसेवक होतो, त्यांनी विद्यार्थी चळवळीतून काम केलं, त्यानंतर त्या विद्यार्थी चळवळीनंतर आमदार, सेनेट मेंबर झाले, आमदार झाले, मंत्री झाले आणि त्यांच्या नेतृत्वाखाली हे काम होणार आहेत, उद्धवजींच्या त्यांच्या नेतृत्वाखाली. तर आमच्याकडे महापौरची निवडीचा अधिकार हा पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजींचा. आणि इतिहास तुम्ही बघा, सर्वसामान्य कुटुंबातल्या व्यक्तीला
न्याय देण्याचं काम केलं. मग ते किशोरी पेडणेकरपासून ते महादेव देवळेपासून तुम्ही बघू शकता, सुनील प्रभूंपासून किंवा माडेश्वरांपर्यंत तुम्ही बघू शकता की ज्याचा कोणी पाठीवलय नाही, काही नाही, अशा व्यक्तिमत्वाला देण्याचं काम केलं जातं. आणि महापौर तो ते आलेल्या जे काय नगरसेवक आहेत, आता किती नगरसेवक जे त्या रेसमध्ये होते, आता ते निवडणूक लढणार आहेत की नाही लढणार आहेत हाही प्रश्न आहे. पण उद्धवजी सर्वसामान्य माणसाचाच विचार करतात. आणि शिवसेना पक्षाचा महापौर हा सर्वसामान्य मुंबईकरांच्या मनातला व्यक्ती असेल, सर्वसामान्य मुंबईकरांच्या मनातला मनातला असेल. आणि तुमच्या मनातला असेल का? म्हणजे तो आदित्य ठाकरे असतील का? कसं आहे, हा पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजींचाच तो अधिकार आहे. पण एक गोष्ट नक्की आहे की आदित्यजींनी जे काय पक्षांनी निर्णय दिलेले आहेत त्याला घेऊन या सर्व नगरसेवकांची एक मूठ बांधून घेऊन विकास कामं केली. आणि म्हणून मंत्री असताना तुम्ही बघितलं असेल की महिन्याला ते सर्व नगरसेवकांना बोलून घेऊन तुमच्या वॉर्डात काय, तुमच्या वॉर्डात काय, तुमच्या वॉर्डात काय, या सर्व गोष्टी केल्या आहेत. आणि आता ही जी लोकं गेलेली आहेत, हे अर्धा काम त्यांनी केलं म्हणून तर ते टिकलेत, नाही तर त्यांना केव्हाच लोकांनी घरी बसवलं असतं. त्यामुळे ते व्हावे अशी इच्छा आहे. चला, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद, कारण धन्यवाद. निवडणुकीची रणधुमाळी आणि परत सुरू भेटूया झालेली आपण आहे. आता. पुन्हा आपण नक्कीच भेटणार आहोत. कारण मला असं वाटतं की महानगरपालिका, नगर परिषदा या निवडणुका ह्या एका एपिसोडमध्ये हा विषय संपणारा नाहीये. आणि तुमच्या बाबतीतला तर अजिबातच नाही. कारण मला असं वाटतं की आता तारीख पण पडलेली आहे, चिन्ह मिळणार का, पक्षाचं नाव, या सगळ्या गोष्टी आहेत. तर याकडे आपण कसं बघता हाही देखील, किती विश्वास आहे तुम्हाला, काय निकाल लागेल? आम्हाला तर विश्वास आहे की मेरिटवरती आमची बाजू खूप मजबूत आहे. पण एक नक्कीच आहे की ज्याला आपण म्हणतो ना की जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड, तसं होता कामा नये, एवढीच एक मनामध्ये खंत आहे. कारण आता नगरपालिका आहेत, जिल्हा परिषद आहेत, जिल्हा परिषद म्हणजे मिनी विधानसभा, बरोबर. त्यामध्ये जर आम्ही लोकांसमोर जर ते गेलो असतो तर आम्हाला अजून बळ मिळालं असतं. आणि जी सत्तेचा विजय झाला ही जी भूमिका आमची होती, म्हणून ती खंत मनात आहेत. पण अजून आशावादी आहोत आम्ही, अजून आशा सोडलेली नाही आहे. मनातले राष्ट्रवादी, हे आशावादी तुम्ही आहात. आणि हा आशावाद तुम्ही आता शिवसेना प्रती देखील, तुमच्या पक्षाच्या प्रती देखील तुम्ही नाही, ते दाखवताय. कशाला, राष्ट्रवादीसाठी पण तेच लागू आहे. तेही चिन्हासाठीच भांडतायत आहेत. अर्थात. आणि आमची बाजू झाल्यानंतर त्याच हो, बेसवर ते लगेच तिथं ही इम्प्लिमेंट, तो केस लॉ केस सेम आहे. अगदी. आज खरं तर खूप दिलखुलास अशा गप्पा झालेल्या आहेत आणि ह्या टू बी कंटिन्यूड आहेत असं मी आत्ताच जाहीर करते. आपण पुन्हा एक नक्की एपिसोड करू, जसं आपण मुंबईच्या इलेक्शन आणि याकडे वळू. त्यासाठी पुन्हा एकदा मी तुम्हाला बोलवेनच. पण आज तुम्ही आम्हाला वेळ दिलात आणि मला असं वाटतं तुम्ही बोलवलं त्याबद्दल आपण आभारी आहोत. अनेक विषयांवर चर्चा झालेली आहे. मुंबईचा महापौर कोण आणि तुमच्या मनातला महापौर कोण या विषयावर देखील चर्चा झालेली आहे. तर येत्या काळामध्ये तेही आपल्याला दिसणार आहे. आज तुम्ही आलात आणि आम्हाला वेळ दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि आता कॉफी विथ कदम मध्ये वेळ झालेली आहे इथेच थांबायची. पण तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त जय महाराष्ट्र.